नमस्कार मंडळी, 22 जानेवारीचा तुहेरी माझा मित्वाचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलंच की चेकबुक काही केले अर्णवच्या रूममध्ये नसतं. मग ईश्वरी म्हणते, सर मला ना त्या राजेशवरती शक आहे. म्हणून अर्णव म्हणतो की हो मला सुद्धा, आणि जर का त्याने हे सगळं केलं असेल ना तर मी त्याला सोडणार नाही असं म्हणून आता अर्णव रूममधून बाहेर निघून जातो. आता अर्णव गेल्यानंतर आपण पाहतो की ईश्वरी एकटीच रूममध्ये विचार करत असते. आता हे सगळं जर राजेशचंच कारस्थान आहे म्हणून, आणि आता तिला वाटतं की आपण आता चेकबुक शोधायला हवं. म्हणून अर्णव गेल्यानंतर ती आता कपाटाचा दरवाजा बंद करते. ईश्वरी म्हणत असते की मला पूर्ण विश्वास आहे की हे काम त्या राकेशचंच आहे म्हणून, आणि म्हणत असते पुढे ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णव घरातच मोबाईल विसरलेला आहे म्हणून. हे भगवान म्हणून लगेचच तो मोबाईल घेते आणि पळत जाते, सर तुम्ही मोबाईल विसरलात म्हणून. आणि आता आपण पाहतोय की दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की नम्रता जी आहे तर ती विचार करत असते. कालचा तिला प्रसंग आठवत असतो की तिची आई आकाश सरांसोबत कशी वागली ते, आणि हे सगळं तिला आवडत नसतं आणि तिला सगळं वाईटसुद्धा वाटत असतं. म्हणून ती विचार करते की आता आपण आकाशला फोन करावं. म्हणून ती आता आकाशला फोनसुद्धा करते. आकाशने फोन उचलल्यानंतर नम्रता म्हणत असते की हॅलो आकाश सर मला ना जरा तुमच्याशी बोलायचं आहे. आता आकाश म्हणतो की नम्रता मी जरा बाहेर आहे गं, खूप घाईत आहे, मी तुला नंतर फोन करतो. तर ईश्वरी म्हणते सर 2 मिनिटच बोलायचं, जास्त वेळ नाही. आकाश प्लीज म्हणतो अगं मी खरंच खूप घाईत आहे, मी तुला नंतर फोन करतो. त्यावर नम्रता म्हणते काल मला माहिती की आई तुमच्याशी खरंच खूप वाईट वागली. त्यावरती आकाश म्हणतो हॅलो नम्रता तुझा आवाज कट होतोय की मला काही ऐकायला येत नाही. नम्रता म्हणत असते सर मी हे म्हणत होते की काल आई. आकाश म्हणतो अगं ऐक ना, मी ना खूप घाईत आहे, मी तुला नंतर फोन करतो, ओके बाय असं म्हणून आता आकाश फोन ठेवून टाकतो. आता लगेच नम्रता पण फोन ठेवते, कारण आकाशने पहिल्यांदा फोन ठेवलेला असतो, तो घाईत असतो म्हणून. आता नम्रता म्हणायला लागते की आकाश सरांना वाईट तर वाटलं नसेल, काही नीट बोललेच नाहीत माझ्याशी, लगेचच फोन ठेवले. लगेच त्यांनी फोन ठेवला आणि असं फोनवर बोलून नाही चालणार, त्यांना समोरासमोर भेटूनच आपल्याला बोलावं लागणार आहे असं आता नम्रताला वाटतं. आणि आता आपण पुन्हा पुढचं सीन बघतोय ईश्वरीचा. ईश्वरी आता सगळ्या घरामध्ये शोधाशोध करायला लागते की चेकबुक कुठे असेल म्हणून. प्रत्येक फर्निचरचे कप्पे चेक करत असते, ड्रॉवर चेक करत असते की चेकबुक तर नसेल ना रूममध्ये म्हणून. आणि हे सगळं पाहत असते आणि काही केलं तिला घरामध्ये म्हणजे तिच्या रूममध्ये काही चेकबुक सापडत नाही. ईश्वरी म्हणत असते की कुठं गेलं असेल चेकबुक, अख्ख्या घरात शोधते पण सापडतच नाहीये. इतक्यातच अर्णवचा फोन वाजतो. बहुतेक मगाशी अर्णवला ईश्वरी फोन द्यायला गेल्यानंतर अर्णवची आणि तिची चुकामुक झालेली असते, त्यामुळे अर्णवचा फोन सुद्धा आता ईश्वरीकडेच असतो. आणि आता आपण फोन येतो. ईश्वरी विचार करते कोणाचा असेल फोन, मी घेऊ का, महत्त्वाचा जर का असेल तर उगाच प्रॉब्लेम नको म्हणून आता ईश्वरी फोन उचलते आणि म्हणते की हॅलो. तिकडून म्हणतात की मी बँक मॅनेजर बोलतोय, मग अशा अर्णव सरांचा फोन आला होता म्हणून मी लगेचच फोन केला. आज सात्विक फॅशनचा चेक क्लेम करण्यासाठी एक माणूस आलेला आहे म्हणून, आणि आपल्याला तो माणूस सुद्धा दाखवलेला आहे. बँकेतल्या एका कर्मचाऱ्याशी तो बोलत असतो. बँक मॅनेजर म्हणतात तुम्ही तर नेहमी तुमच्या बँकेतल्या ठोंबरे या नावाच्याच माणसाला पाठवत असताना चेक पैसे कलेक्ट करण्यासाठी, असं तो बँक मॅनेजर सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की हे बघा चेकबुकवरची अमाऊंट खूपच मोठी आहे म्हणून मी तुम्हाला आत्ता फोन केला आहे. त्यावरती ईश्वरी म्हणते की सर बरं झालं हां तुम्ही मला फोन केला, ते मी मिसेस राजेश शिर्के बोलते. अर्णव सर घरामध्येच फोन विसरून गेलेत, पण प्लीज तुम्ही त्या माणसाला ना तो चेक जो आहे तो इनकॅश करू देऊ नकात. मग ते बँक मॅनेजर म्हणतात म्हणजे हा माणूस सात्विक फॅशनचा नाही आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की नाही आहे, म्हणजे मला तर असं वाटत नाही की तो माणूस असेल, प्लीज तुम्ही त्या माणसाला तिथेच थांबवून ठेवा, अर्णव सर आत्ता बँकेत पोहोचतच असतील. तर तो बँक मॅनेजर म्हणतो हो नक्कीच आम्ही तसंच करतो, त्याला इथे ठेवून घेतो म्हणून. आणि आता ईश्वरी सुद्धा इकडे आता चिंतेत आलेली असते की अरे हे सगळं काय आहे म्हणून, आणि म्हणते की म्हणजे हे सगळं आहे तर ते राजेशचं नक्की काम आहे असं आता ईश्वरीला फिक्स झालेलं असतं. आणि म्हणते की एक माणूस चेक घेऊन बँकेत गेला आहे म्हणजे चेकबुक तर राकेशकडेच असणार ना. आता ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात येते. आणि आता ईश्वरी म्हणते की आता सध्या तर घरामध्ये कोणीच नाही आहे, मग मी जाऊन बघू का त्यांच्या रूममध्ये. आणि लगेचच आता ईश्वरी निघायला जाते आणि म्हणते की हाच मौका आहे, आता आपण शोधायलाच हवं. म्हणून आता आपण पाहतो की ईश्वरी डायरेक्ट अंजलीच्या रूममध्ये येते सुद्धा आणि म्हणते की सॉरी अंजली ताई, काय ना की मला तुमच्या रूममध्ये येऊन अशी शोधाशोध करावी लागते येते. आणि पुढे म्हणते की मला हे सगळं बिलकुल आवडत नाही आहे, पण तुम्ही जेवढ्या चांगल्या आहात ना तेवढाच तुमचा नवरा हलकट आहे असं ईश्वरी म्हणत असते. आणि आता आपण पाहतोय की ईश्वरी अंजलीचं कपाट शोधायला लागते आणि म्हणत असते की मला हे करावंच लागेल म्हणून. आता अंजलीच्या कपाटामध्ये शोधाशोध सुरू करते ती, 2-4 ठिकाणी चेकसुद्धा करते आणि अचानकच एका ड्रॉवरमध्ये बघते तर तिथे काही सापडत नाही. पुन्हा ती आता राजेशचे कपडे चेक करायला घेते. तर राजेशच्या एका जीन पॅन्टच्या वरतीच ते पासबुक त्याने असं लपवलेलं असते आणि हे ईश्वरीला दिसतं.
ईश्वरी आता ते पासबुक घेते, कपाटाचा दरवाजा बंद करते आणि म्हणत असते की हे भगवान, म्हणजे हे चेकबुक त्यांनीच असं चोरून ठेवलेलं होतं आणि हे सगळं राजेश येतो ना आणि दारामध्ये उभारून ऐकतो. आता ईश्वरी म्हणत असते मला आत्ताच्या आत्ता हे सगळं अर्णव सरांना सांगायलाच हवं आणि पुढे म्हणते की शी म्हणते की सर तर मोबाईल घरामध्येच विसरून गेलेत, आता मी सरांना कसं काय कळू, असं ईश्वरी म्हणत असते. तिच्या हातामध्ये चेकबुक आहे. हे सगळं राजेश बघतो. राजेश दरवाजातच उभारलेला असतो आणि आता आपण पाहतो की राजेश अगदी वेगळ्याच नजरेने ईश्वरीकडे बघतो आणि काय हसायला काय लागतो, काय बडबडायला लागतो. आता तुम्ही पाहाच पुढचा रिव्ह्यू. आणि आता आपण पाहतोय की राजेश लगेच तिच्याकडे बघून स्माईल करत असतो. ईश्वरी घाबरते ना एकदम. अचानकच असा राजेश येत होते आणि तिला हाताने काही इशारे करायला लागतो काय म्हणून. आणि आता बघा खोलीमध्ये येतो तो आतमध्ये. इकडे आपण पाहतोय की अर्णव बँकेत येतो आणि त्या माणसाला पकडून म्हणत असतो कोणासाठी काम करतोयस तू, बोल, आणि हा 50 लाखाचा चेक तुझ्याकडे कसा आला, असा आता अर्णव त्या माणसाला पकडून बोलत असतो आणि म्हणतो की आणि माझ्या कंपनीचं आय कार्ड तुझ्याकडे कसं आलं, बोल ना. तर तो माणूस ते असं म्हणतो, नाही बोललास ना तर आयुष्यात कधीच तू बोलू शकणार नाहीस, बोल पटकन. तर तो माणूस म्हणतो की राकेश नायर असं काहीतरी नाव आहे वाटतं बहुतेक त्याचं. तर असं म्हणतो म्हणजे हा राजेश. आता असं म्हणल्यानंतर की अर्णव एकदम दचकतो ना, कारण म्हणतो राजेशने हे सगळं केले आणि म्हणून फोन करण्यासाठी फोन चेक करतो तर त्याच्याजवळ त्याचा फोन नसतो, तो घरीच विसरलेला असतो. आता अर्णव लगेच असं म्हणतो की मी सिंदूर घरी एकटीच आहे आणि माझा फोनसुद्धा मी घरीच विसरलोय, म्हणजे ती मला आता कॉन्टॅक्ट नाही करू शकणार, असा आता अर्णव म्हणून घाबरलेला असतो. आणि आपण आता पुन्हा इकडचा सीन बघतोय की राजेश लगेचच ईश्वरीच्या रूममध्ये येतो आणि म्हणत असतो की क्या बात हे, आणि हातपडी करून म्हणतो चिमटा काढ ना चिमटा काढ ना मला, असं मुद्दाहून तिला म्हणत असतो. आणि म्हणतो की अगो मी काय बघतोय काय हे, म्हणजे स्वप्न तर नाही आहे ना माझं हे सगळं काही. आता खूप ड्रामा करतो. हातचा बाग आहे ना फुल ऑन तमाशा आहे आणि म्हणतो की माझी इंदुरी जिलेबी चक्क माझ्या बेडरूममध्ये आली आहे. आणि म्हणत असतो की आता राजेश हसायला काय लागतो, लगेचच बावळटचाळी करायला लागतो आणि म्हणत असतो की बरं आलीच आहेस तर आणि आपण दोघेच आहोत तर मग, असा म्हणतो. आणि म्हणतो की दरवाजाकडे खून करून म्हणतो दरवाजा लावून घे तुम्ही. ईश्वरी घाबरते नाही असलं काही बोलल्यानंतर. ईश्वरी एवढी घाबरत असते की राजेश लगेचच दरवाजा बंद करायला जातो. ईश्वरी मागून त्याचा खांद्याला शर्ट पकडते तर राजेश एका सेकंदात तिचा हात उलटा फिरवतो आणि तिला हात तिचा मागे घेऊन दाबत असतो हात आणि म्हणत असतो की कशाला फडफड करतेस गाणी. ईश्वरी म्हणत असते सोड मला. आणि त्याने दुसरा हात ईश्वरीच्या खांद्यावर ठेवलेला असतो. तो अजिबात आवडत नसतो ईश्वरीला. ईश्वरी त्याला जोरात आता ईश्वरी राजेशपासून सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि जोरात ओरडायला लागते अर्णव सर म्हणून. आता राजेश म्हणत असतो किती फडफड करतेस ग आणि काही उपयोग नाही आहे तू शूरवीर असल्यासारखं दाखवण्याचा. आणि आता ईश्वरी रडायला लागते कारण तिचा हात त्याने पाठीमागे असा काही दुमडलेला असतो की तिला खूप त्रास होत असतो. ती ओरडत असते अंजलीताई करून आणि इतकी जास्त मजा राजेशला येत असते. राजेश खूप ओरडत असतो. राजेश हसत असतो आणि म्हणत असतो की काही उपयोग नाही आहे कारण घरामध्ये कोणीच नाही आहे ईश्वरी, असं म्हणून आता राजेश जो आहे तो अतिशय क्रूरपणे तिच्याशी वागतो आणि म्हणतो की फक्त तू आणि मी खूप मोठी चूक केलीस तू. माझ्या ध्यानीमनी नसताना अचानक जॅकपॉटच लागलाय मला आज. आणि ईश्वरी ओरडत असते कारण तिचा हात जो आहे तर तो पाठीमागे अर्णवने पिरघळलेला असतो. आता हा राजेश जो आहे ना तर तो म्हणतो आपलं मिलन तर होणारच आहे पण त्या अगोदर शहाण्या मुलीसारखं हे चेकबुक आहे ना माझ्या हातात द्यायचं. आता असं म्हटल्यानंतर ईश्वरी कपाटाजवळ जाते आणि चेकबुक काही त्याला देत नाही. राजेश म्हणत असतो चेकबुक मला दे म्हणतोय ना. आता ईश्वरी नाही म्हणत असते. आता दोघांमध्ये खूप मोठी झटापट होते. आता ईश्वरी अचानकच त्याला जोरात ढकलून देते. तो बेडवरती पडतो आणि आता ईश्वरी रूमच्या बाहेर चाललेली असते. इतक्यातच राजेश तिच्या पायामध्ये ना त्याचा पाय असा अडकवतो आणि ईश्वरीला खाली पाडतो. ईश्वरी जोरात खाली पडते तर हा पडलेला राजेश बराच वेळ तिचा पाय जो आहे ना तर तो पाठीमागे ओढत असतो, खेचत असतो की जेणेकरून तिने रूमच्या बाहेर जाऊ नये म्हणून. पण आता ईश्वरीने सुद्धा अगदी शूरवीर दाखवलेली आहे. ईश्वरी सुद्धा खूप प्रयत्न करते की आता तिचा पाय ती सोडून घेते आणि ती सरळ होते आणि दुसऱ्या पायाने जोरात त्याला लाथ घालते आणि आता राजेश खाली पडतो. राजेश खाली पडल्यानंतर ईश्वरी आता बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. बापरे, हा थरार जो आहे ना तर तो अतिशय भयानक दाखवलेला आहे. प्रेक्षकांनो, हा सगळा थरार तुम्ही TV वरती नक्की पहा. आणि हो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पाहतोय की इकडे ईश्वरी जी आहे तर ती रूममधून पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेली असते आणि अर्णव हायवेवरून येत असतो आणि तो म्हणत असतो की डोंट वरी मी सिंदूर, मी येतोय, लवकरात लवकर पोचतो असं म्हणून जोरात हॉर्न वाजवून एकदम फास्ट अशी गाडी अर्णव चालवत असतो.
आणि आता आपण लगेचच पाहतोय की पुढचा सीन घरामधला, की घरामध्ये ईश्वरी जी आहे तर ती वरून खाली पळत आलेली असते हॉलमध्ये. आणि आता नाही सॉरी खालून राजेशच्या रूममधून ती आता वरती चाललेली असते. तर राजेश पुन्हा तिचा हात धरून तिला खेचत असतो, ओढत असतो आणि म्हणत असतो की चेकबुक आणि इकडे तुला सांगतोय ना मी. आणि ईश्वरी काही केला त्याला चेकबुक देत नसते. दोघांची झटापट खूप चालू असते. आता राजेश म्हणतो तुला शेवटचं सांगतोय चेकबुक दे असं म्हणून तो ईश्वरीला अक्षरशः सोप्यावरती फेकून देतो. ईश्वरी सुद्धा तिथून उभा राहते आणि म्हणते लांब हा आणि जवळ येऊ नकोस. राजेश म्हणतो लांब हो लांब हो म्हणजे काय, हे काय तू पळायचं मी तुला पकडायचं, हे काय पकडापकडी आपण खेळतोय का. आणि पुढे म्हणतो की ठीक आहे चांगली आयडिया आहे, तशी घरामध्ये दोघेच आहोत, दुसरं कोणी नाही आहे, हे पण करूया, चल खेळूया पकडापकडी, माझ्यावर राज्य, हां चल चल तुला पाहता म्हणजे पळ, हां आता तू पळ म्हणून स्वतःचेच डोळे काय झाकतो आणि म्हणतो की पळ 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 आणि 1 2 3 4 असं म्हणत असतो. आता ईश्वरी जिना चढते आणि हा 1 2 3 4 10 11 म्हणत असतो आणि ईश्वरीकडे बघतो. ईश्वरी जिना चढताना घाबरते ना आणि म्हणतो की पळ 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 आणि क्रूरपणे राजेश आहे तो हसत असतो. हां आता ईश्वरी घाबरत असते पण तशीच घाबरत घाबरत पळत जाते तिच्या रूममध्ये आणि रूमच्या आतमध्ये जाऊन ती रूमचा दरवाजा बंद करते. आणि इकडे अर्णव आपल्याला दाखवलंय फास्ट गाडी चालवत असतो. इकडे राजेश जो आहे तर तो खाली म्हणत असतो रेडी, हे ईश्वरी येऊ कमी वरती असा राजेश बोलत असतो. आता ईश्वरी हे सगळं ऐकते. जिन्याच्या पायऱ्या चढत चढत राजेश म्हणत असतो की मी येतोय हां म्हणून आणि पुढे म्हणतो की मी आलो असा ओरडत असतो. हां आणि म्हणतो की मी आलो तुला पकडायला. आणि ईश्वरी खरंच खूप घाबरलेली असते आणि हाक मारत असतो ईश्वरी ए जिलेबी, ईश्वरी ए जिलेबी असं म्हणत असतो. ईश्वरी खूप घाबरते आणि तिला आता कळत नाही की कुठं जावं म्हणून. राजेश म्हणत असतो दार उघड म्हणून टकटक आवाज करतो, दार उघड ना ईश्वरी असा राजेश म्हणत असतो. तर आता ईश्वरीला समजत नाही की आता कुठे जावं म्हणून, कारण राजेश बाहेरून म्हणत असतो नाही उघडणार, ठीक आहे नको उघडूस तू दरवाजा म्हणून इतक्या जोरात दरवाजावरती फटका मारतो की एका झटक्यातच दरवाजा उघडला जातो आणि ईश्वरी दाराच्या मागे लपली जाते. आता राजेश हा दरवाजा उघडून आतमध्ये येत नाही सुरुवातीला, तर तिथेच दरवाजावरती हात ठेवून ईश्वरी म्हणून हाक मारत असतो आणि ईश्वरीचा बेड ज्या दिशेला आहे त्या दिशेला वाकून बघून म्हणत असतो की ईश्वरी ईश्वरी मी आलो, मी सिंदोर असा म्हणायला लागतो हां तिला आणि कुकडुकू असा करून ओरडायला लागतो. हां ईश्वरी पण आयडिया करते, दाराच्या आडून जोरात काय करते की त्याला जोरात ढकलून देते आणि ढकलून देते. तो राजेश पडतो खाली फरशीवरती आणि ती जाते पळून खाली. राजेश आता चिडतो ना अर्णव पोचलेला असतो. अर्णव इतक्या फास्ट गाडीतून उतरतो आणि पळत पळत घरामध्ये येतो आणि आपण इकडे पाहतोय तर घरामध्ये राजेश जो आहे तर तो ईश्वरी खाली पडलेली असते आणि राजेशने तिचा असा गळा पकडलेला असतो. आता अर्णव हे दृश्य बघून तर इतका संतापतो ना की बास. राजेश तिला म्हणत असतो की यावेळी सोडणार नाही तुला आणि ईश्वरी ओरडत असते सोड म्हणून. आता अर्णव पळत जातो कारण राजेश तिच्या डोक्यामध्ये ते ग्लास का काहीतरी आहे तर ते घालणारच असतो. आता अर्णव लगेचच जातो आणि त्याला पकडून म्हणतो तुझी एवढी हिंमत, आजपर्यंत फक्त अंजली ताईकडे बघून मी तुला माफ करत आलोय पण आज तुला म्हणून. आता अर्णव सुद्धा त्याच्या थोबाडीत खूप मारतो आणि त्याला सुद्धा खाली पाडून इतका मारतो आणि सोडणार नाही तुला मी असं आता राजेश म्हणत असतो. आता अर्णव आणि राजेश या दोघांची चांगलीच झटापट होत असते हॉलमध्ये. आता ईश्वरी तिथेच उभी असते आणि आपण पाहतो की लगेच आता अंजली आणि आजी या दोघी जणी ज्या मंदिरात गेलेल्या आहेत ना आता त्यांची सुद्धा गाडी येते. आता अंजली आणि आजी दोघी जणीही बोलत बोलत घरामध्ये येतात आणि आतमध्ये तर दोघांची चांगलीच फायटिंग चालू असते. आता आपण पाहतोय की हा राजेश सुद्धा आता अर्णवला खूप मारत असतो आणि अर्णव सुद्धा खरं तर अर्णवनीच आज जास्त राजेशला मारलेला आहे. आणि आता राजेश जो आहे तो जमिनीवर खाली पडतो कारण अर्णवने त्याला जोरात थोबाडीत दिलेली असते आणि हे सगळं आजी आणि अंजली दोघीही बघतात ना. आता अर्णव पुन्हा त्याच्याजवळ जातो आणि ज्या वस्तूने त्याला तो ईश्वरीला मारायला लागलेला असतो ना त्याच वस्तूने आता अर्णव सुद्धा त्याला मारणार असतो. अंजली आणि आजी इतक्या घाबरतात ना की बस. अंजलीच्या हातून तर ते ताटच खाली पडतं आणि जोरात चिंटू म्हणून आता अंजली ओरडते. अंजली ओरडली की त्या क्षणी चिंटूच्या हातातून जी काही वस्तू आहे तर ती तो खाली ठेवतो. लगेच राजेशला हे सगळं बरं वाटतं ना की बघा की आता किती बरं झालं अंजली आली म्हणजे आता मला सोंग करता येईल ना की बघा तुझा भाऊच मला कसा मारतोय म्हणून. आजी म्हणतात चिंटू अरे हे सगळं काय सुरू आहे म्हणून. आता आपण पाहतो की राजेश मग अंजली वगैरे आल्यानंतर की सोडतो त्याला. आता राजेश उठून उभा राहतो आणि अर्णव सुद्धा उभा राहतो.
अंजली घरामध्ये आल्यानंतर म्हणत असते, चिंटू अरे तू काय करतोयस, हे सोड तू त्यांना, असं म्हणून अंजली आता लगेच राजेशला उभा करते. आता अर्णव सुद्धा ईश्वरीच्या शेजारी जाऊन उभा राहतो. लगेच राजेश बघा अर्णवचे दोन्ही हात घेऊन स्वतःच्या गळ्याला लावतो आणि मार ना मला, का सोडलेस तू, मार ना मला, असं ओव्हर ॲक्टिंग करायला लागतो. अंजली तर आता डोक्यालाच हात लावते. बापरे, हा राजेश जो आहे ना तो अतिशय तमासखोर दाखवलेला आहे. आणि आपण पुढे पाहतोय का अंजली हे सगळं बघतच राहतात. आता राजेश म्हणतो, अंजली बघितलंच, घर जावायची किंमत कळाली ना तुम्हाला. अंजली बघ अगं, आज कळली असेल ना तुला तुझ्या नवऱ्याची खरी किंमत म्हणून. आणि पुढे राजेश आता सगळं सांगायला लागतो, अगदी सगळं खोटं नाटक सांगतो. आता राजेश म्हणतो की अगं बघतेस काय अंजली, विचार ना याला, असं काय गुन्हा केला मी की हा असं वागवतोय मला, विचार ना त्याला. अंजली म्हणते की तुझी हिंमत कशी झाली चिंटू यांच्यावरती हात उचलण्याची. आता यावरती अर्णवला काय बोलावं ते कळतच नाही, कारण अर्णवसाठीच हा खूप मोठा शॉक आहे. अंजली म्हणते अरे बोल ना, आता मी काय विचारते ते. आता ईश्वरी म्हणते की अंजली ताई, तर लगेच अंजली म्हणते मी चिंटूशी बोलते म्हणून. आता ईश्वरी गप्पच बसते आणि आता अंजली अर्णवकडे जाते आणि म्हणते की बोल ना काय झालं ते. आता अर्णव म्हणायला लागला असतो की ताई ते. अंजली म्हणते नको म्हणूस तू मला ताई वगैरे चिंटू. आणि पुढे म्हणते की अरे देवा समान मानते रे मी यांना, आणि तू यांच्यावरतीच हात उचललास, लाज नाही वाटली तुला चिंटू. आणि आता अंजली हायपर व्हायला लागलेली असते. आता असं म्हटल्यानंतर आजीसुद्धा बघत राहतात. अंजली म्हणते अरे काही कारण असलं ना तरी तू तुझ्या वागण्याला जस्टिफाय करू शकणार नाही आहेस, खात्री आहे मला. अर्णव म्हणत असतो की ताई प्लीज शांत हो, माझं शांतपणे ऐकून घे. आता अंजली म्हणते काय ऐकून घे, तुझं सांग ना, मला पटेल असं कारण आहे का तुझ्याकडे, तू ओळखतोच ना रे यांना, यांचा स्वभाव माहिती ना रे तुला, मग तरीही, असं अंजली म्हणत असते. तिला वाटत असते की तिचा नवरा खूप चांगला आहे ते. आता अंजली म्हणते अरे किती प्रेम करतात ते माझ्यावरती, एवढं सांभाळून घेतात ते मला, या घरातल्यांना सगळ्यांना काही सांभाळून घेतात ते, आणि तो असा वागलाच त्यांच्याशी, असं अंजली रडत म्हणत असते. एका आदर्श जावयाचं उत्तम उदाहरण आहे ते, अगदी जिवंत उदाहरण आहेत ते, आणि तू यांच्यावरतीच हात उचललास, असं अंजली रडत म्हणत असते. राजेश म्हणतो की अंजली मी स्वप्नातही विचार करू शकत नाही, एवढा मोठा आरोप केलाय आज अर्णवने माझ्यावरती, असं आता राजेश सांगायला लागतो. आजी म्हणतात अरे पण हे सगळं काय चाललंय सांगाल का. राजेश म्हणतो आजी अहो मी अफरातफर करतोय, असा आरोप केलाय अर्णवने माझ्यावरती. आजी म्हणतात चिंटू तू असं केलंस, असं आजी म्हणत असतात. आणि राजेश पुढे म्हणतो बोल ना अरे अर्णव, बोल ना, आता का शांत उभायस, मी पैशांची कशी अफरातफर केली याचे डिटेल्स कळू देत ना आता सगळ्यांना, असं आता राजेश म्हणत असतो. कारण अर्णवच्या हात दगडाखाली आहेत हे राजेशला माहिती, आणि राजेश हा फायदा घेतोय आणि म्हणतो आणि आणखीन तुझ्या मध्ये आणखीन काय असेल ना तर त्या सगळं सांगून टाक. काय ना की आणखी अनेक धक्के पचवण्याचा प्रयत्न करतोच मी, सांग बाबा एकदाचं काय आहे तुझ्या मनात. असा राजेश फारच मोठा आक्रस्ताळेपणा करायला लागलेला असतो. आणि पुढे म्हणतो नाही आणि सांगून टाक ना की मी कसा फ्रॉड आहे, बायकांची लफडे करणे माझा छंद आहे, 3-4 खून करून कसे पचवलेत मी, सांग सगळं सांगून टाक, बोल ना. आणि अंजलीला त्रास होत असतो राजेशच्या या सगळ्या बोलण्याचा. आणि आता राजेश पुढे म्हणतो की आजी अर्णवच्या अकाउंटमधून मी पैसे काढलेत, असा मोठा आरोप केलाय हो अर्णवने माझ्यावरती, चोर ठरवले होते नि मला चोर, असं आता राजेश म्हणायला लागतो. आणि राजेश खूपच मोठा आता तमाशा करायला लागलेला आहे. आजी सुद्धा म्हणतात चिंटू अरे हे काय. इतक्यातच आपण बघतो की हात ठेवतो आणि ग्लास ओढतो आणि म्हणतो पी ना माझ्या हाताने. अंजली प्लीज नको त्रास करून घेऊ. आता हे सगळं अर्णव रागाने पाहत असतो की तो कसा मुद्दाम ईश्वरीला टच करण्याचा प्रयत्न करतोय ते. राजेश म्हणत असतो अंजली पाणी पिना अगं प्लीज, शेवटी काय ना की आपणच आहोत दोघं एकमेकाला. आता अंजलीसुद्धा राजेशने दिलेलं पाणी पिते. ईश्वरी म्हणत असते की ताई तुम्ही आल्या जे काही पाहिलं ना त्यामुळे तुमची गलतफहमी होणं साहजिकच आहे, पण मला ना तुमच्या रूम, असं म्हणते आणि गप्प बसते. इतक्यातच राजेश ईश्वरीकडे बघतो, अर्णवसुद्धा बघतो ईश्वरीकडे, कारण ईश्वरीला सांगायचं असते की तुमच्या रूममध्ये मला चेकबुक सापडलेत म्हणून. राजेश लगेचच म्हणतो आमच्या रूममध्ये काय आमच्या रूममध्ये काय ईश्वरीची, बोला ना आमच्या रूममध्ये काय, अहो बोला ना, असं आता आगस्ताळेपणा करायला लागतो. आणि आता अंजली पण बघते ईश्वरीकडे. राजेश म्हणतो असं काय सापडलं तुम्हाला आमच्या रूममध्ये, हे कळू देत ना जरा सगळ्यांना, बोला ना बोला. आता ईश्वरी फक्त अर्णवकडे बघते. अर्णव तिला काही बोलू नको असं तिला खून करतो, म्हणून ईश्वरी आता पुढे काहीच बोलत नाही. आणि आता आपण पाहतोय की तो रे माझा मित्राचा आजचा हा भाग इथे संपला. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जावा. तुम्ही लाईक केल्यामुळे असे नवीन आणि छान व्हिडिओ बनवण्यासाठी मला छान स्फूर्ती येते. आपण पाहतोय पुढच्या भागामध्ये अंजली जी आहे तर ती खूप रडत असते
असते आणि म्हणत असते की तू रागीट माणूस आहे हे मला माहिती आहे, पण तुझ्या रागाचं हे रूप पण मला बघावं लागेल हे मला वाटलं नव्हतं रे, असं अंजली म्हणत असते. आणि शेवटी अर्णव राजेशला अंजलीच्या समोर अंजली खातीर फक्त म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी जिजू, मी तुम्हाला ओळखायला चुकलो म्हणून. आणि राजेश म्हणत असतो माझी नाही अंजलीची माफी माग. आणि राजेश मनात विचार करतो की अंजलीच्या मनात अर्णवबद्दल जी काही आग लागली ना तर त्याला अशीच मी हवा देत राहिली पाहिजे म्हणून. आणि अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की त्या राजेशने मला माझ्या ताईच्या नजरेत पाडलेलं आहे आणि खूप हर्ट केलं आहे माझ्या ताईला या राजेशने, असं म्हणून राजेश तिथून निघून जातो. अर्णव तिथून निघून जातो. आणि ईश्वरी म्हणत असते हे भगवान, आता अर्णव सरा आणि अंजली ताई या दोघांना एकत्र आणण्यासाठी मला नक्कीच काहीतरी करावं लागेल म्हणून. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये ईश्वरी काय करते ते अंजली आणि अर्णवला एकत्र आणण्यासाठी. तर भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.